नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्स विथ कॉन्सेप्टच्या सेकंड व्हिडिओमध्ये या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण दशांश अपूर्णांकयुक्त संख्येचं टक्केवारी कसं करतात हे बघायचं आहे आपल्याला. टक्केवारीमध्ये आपण बघितलं होतं, दिलेल्या संख्यांचा गुणाकार करा आणि दशांश दोन अंकांनी डावीकडे सरका. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, दशांश अपूर्णांकयुक्त संख्येचा सुद्धा गुणाकार करायचा आहे आणि दशांश डावीकडे दोन अंकांनी सरकवायचा आहे. 93 या ठिकाणी 17 दोषी होतात, तर आन्सर असेल या ठिकाणी 117 आणि गुणाकार होतो, गुणाकारामध्ये दशांश जर ठेवलं तर 11.7 असेल. बट पर्सेंटेज सांगत असताना हा दशांश सुद्धा दोन अंकांनी सरकवायचा आहे. दॅट इज 0.117 0.117 हे याचं योग्य आन्सर असेल. या ठिकाणी 2.5 चे 6% काढत असताना 25% या ठिकाणी किती होतील, 150 होतात. या ठिकाणी 150 आणि हा दशांश या ठिकाणी ठेवतो. बट पर्सेंटेज सांगत असताना हा दशांश दोन अंकांनी आपल्याला काय करायचं आहे, डावीकडे सरकवायचा आहे. दॅट्स मीन 0.15 हे याचं काय असेल, आन्सर असेल. या ठिकाणी थर्ड क्वेश्चनचा आन्सर 1.7 चे 1.7 काढत असताना 17 गुणिले 17 17 चा वर्ग किती असेल, 289. दॅट इज 289. हा गुणाकार झाला किती, या ठिकाणी 2.89. मात्र पर्सेंटेज सांगत असताना हा दशांश दोन अंकांनी डावीकडे सरकला पाहिजे. सो 0.0289 हे याचं आन्सर असेल. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन 24 चे 24% काढत असताना किती, 576. मात्र दशांश या ठिकाणी 6च्या नंतर येईल, कारण 24 गुणिले 2.4 मध्ये दशांशाच्या नंतर एकच अंक आहे. दोन अंकांनी दशांश सरकवा, 0.576 या ठिकाणी आन्सर असेल. आणि जर तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील तर फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.